पासून कुठे नवनीत राणा दलितच आहे ना ती. दलिताची महिला मारली तिला कळतंय. भाजपचा पदाधिकारी आहे. कुठे चित्रा वाघ रडा ना, नीलम गोरे रडा ना. दलितांसाठी नाही रडायचं. कसं जागणार आहे लेकरू? काय काय तिचे आयुष्य कसं जाईल पुढं? आपल्या आईला हळहळ करून मारलंय. या दुःखामध्ये ती कशी जाईल पुढं? किती वेदना तुम्ही देणार आहेत आम्हाला? तिला बसवा तिकडं. स्वभाव बद्दल काही नव्हतं, कारण रोज मला भेटून जायचं आणि येताना पण भेटायची. तो बसायचा, ती बसायची. तर मला विचारायचं, म्हणायला मी चिडवलं तर चिडायची. काही सुंदर होती, हे तिचं पाप आहे का? 35 वर्ष वय होतं, अफाट जगायचं राहून गेलं होतं आणि तुम्ही 56 वार केले तोंडावर. अरे तोंडाचे हाडकं सुद्धा फोडल्यात, कवट्या फोडल्यात. तुम्हाला पोत्यात भरायचं म्हणून हात तोडलेत. बरं झालं हे गेले, नाहीतर ते आम्हाला ती भांत्यविधीसाठी तिचं हे सुद्धा भेटली नसती बॉडी. थंड डोक्याने क्रूर, अतिशय क्रूरपणे ऍडव्होकेट संजय जाधव, संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती सावंत, ती काय तिची पोरगी स्वरांजली सावंत. अल्पवयीन आहे म्हणून दया दाखवू नका, अल्पवयीन आहे म्हणून बाहेर काढू नका. याद राखा, आम्ही कुणाला सोडणार नाही. आणि कोणत्या शार्प लोकांकडून हे हत्याकांड घडवलंय, किती मोबाईल व्हीडीआर सीडीआर तिथं ऍक्टिव्ह होते, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. SC ST आयोगाने दखल घेतली पाहिजे, गृहमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे. त्या बाईच्या मनामध्ये संशय होता. ती बाई विद्रोह म्हणजे विकृत प्रवृत्तीची बाई होती. ते आरोपी संजय सावंतची बायको जी होती ती दिसायला काळी, चेहरा तिचा एकदम विकृत होता. आणि माझी बायको दिसायला सुंदर, तर ती आधीपासून तिच्या नजरेमध्ये खूपच होती. तर त्याच्यामुळे तिच्या मनामध्ये ही शंका आली होती. मग माझं एक म्हणणं हेच आहे, अगर तुला जर का शंका आली तर तू माझ्या बायकोला मारण्यापेक्षा तू तुझ्या नवऱ्याला का नाही मारलं? Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान. आज आपण या ठिकाणी पूनम दिनेश मून ज्यांची हत्या झालेली आहे, ज्यांची हत्या खराडी या ठिकाणी झालेली आहे, जे वकील आहेत त्यांची मिसेस आणि मुलाकडून जी हत्या झालेली आहे, त्या हत्येच्या संदर्भात आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे, कसं घडलेलं आहे आणि कुठं घडलं, आणि जी काय पूर्ण माहिती आहे आपण ती माहिती घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण त्यांच्या घरी येऊया. पूनम दिनेश मून यांची जी खराडीमध्ये हत्या करण्यात आली त्या संदर्भात आपण मून यांच्या घरी येरवड्यामध्ये आलेलो आहे. आणि ही जी काय हत्याकांड आहे त्यामुळे फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेली आहे. 14 एप्रिलला जयंती साजरी केली आणि त्याच्या एक दिवसानंतर 16 एप्रिलला हा जो काय प्रकार घडलेला आहे, हा प्रकार आंबेडकरी चळवळीमध्ये आणि जयंतीच्या नंतर झालेला हा प्रकार आहे. तर त्यामुळे संपूर्ण चळवळीत चिंतेचं वातावरण आहे. हा जो प्रकार घडलेला आहे, दिनेश मून यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. हा जो प्रकार घडला त्यावेळेस काय घडलं, काय सांगाल तुम्ही? 16 तारखेला मला 3:15 वाजता मेसेज आला की पूनम ऑफिसला आल्याने त्यांचं काही अपडेट आहे का. त्याच्यानंतर मग मी फोन लावून बघितला, तिचा फोन लागला पण फोन उचलला नाही. त्याच्यानंतर तिचे फोन मला मेसेज आला 4 वाजता की मी तुम्हाला नंतर कॉल करते. आणि हळूहळू नंतर तिचा फोन नॉट रिचेबल आणि फोन स्विच ऑफ झाला. स्विच ऑफ झाला तर मला वाटतं नेहमीप्रमाणे ती कामावून घरी 8 वाजेपर्यंत, पण ती आली नाही. मी घाबरलो, घरी फोन करून विचारलं आली का, ती नाही म्हणली. मग मी कामावून घरी 9 वाजता आलो. आल्यानंतर बघतोय की ती घरी आलीच नव्हती. मग मी आरोपी संजय सावंतला पण परत फोन केला, म्हणलं सर माझी बायको अजून घरी आलेली नाहीये. तर म्हणलं मी तर शोधत जातो म्हणलं. तर ते मला स्वतः बोलले की तुम्ही एक काम करा, नगर रोडला बघा काय ऍक्सिडेंट झाला का, पुढे चक्कर पडली का वगैरे, ह्या भाषेमध्ये मला बोलले. ठीक आहे म्हणलं सर मी जातो. मग मी नगर रोडला शोधायला गेलो. मग त्याच्या ऑफिसपर्यंत गेलो. ऑफिसला गेलो तर त्याच्या ऑफिसला टाळा दिसलं मला. बाजूचे लेडीज टेलर होत्या, तिथे आतमध्ये मावशी होती, त्यांना विचारलं मी. त्यांना मी माझ्या बायकोचा फोटो दाखवला. तर ते म्हणाले की ह्याच आज ऑफिसला आल्या नाही, पण आरोपी संजय सावंत यांची बायको स्वाती संजय सावंत
आणि त्यांची मुलगी स्वरांजली संजय सावंत ह्या ऑफिसमध्ये दुपारी आल्या होत्या आणि नंतर मला ऑफिस बंद करून जाताना दिसल्या, असे त्या मावशी बोलल्या. मग त्याच्यानंतर तेव्हा लगेच मी संजय सावंतला फोन केला. म्हणलं सर तुमचं ऑफिस बंद आहे आणि मी सर आता चाललं म्हणलं पोलीस चौकी. ते म्हणले एक काम करा, एवढी घाई करू नका, तुम्ही एक काम करा वागेश्वरला जाऊन बघून या. मॅडम कधी काही तिकडे जाऊन बसतात एकट्याच, तिथं येऊन चक्कर बी करून पडले असेल तर बघा, अशा भाषेत त्यांनी मला बोलले. मी त्यांचं ऐकून तिथे गेलो बघायला. तिथं पण मी झालेला प्रकार बाजूला विचारला सगळ्यांना, ते म्हणले असं काहीच नाही झालं इथं आज. मग मी तिथं म्हणलं सर आता बस झालं, मी जातो चंदननगरला, सॉरी लक्ष्मीनगरला जातो चौकीला कंप्लीट करायला. तेव्हा पण त्यांनी माझी दिशाभूल करायचा प्रयत्न केला. मला म्हणले की आता चौकी जायची गरज नाही सर, मी माझ्याकडनं प्रयत्न करतो म्हणले, थांबा तुम्ही थोडं. म्हणलं नाही सर आता मी जातो. मग मी शास्त्रीनगरला गेलो तर ते म्हणले की तुमचं लक्ष्मीनगरला जायला लागेल, तुमचा हा भाग नाही पडत. तर मी लक्ष्मीनगरला गेलो. त्यांनी माझा सगळा जबाब लिहून घेतला, फोटो घेतले माझ्याकडनं आणि म्हणले उद्या सकाळी 10 वाजता या. 10 वाजता गेल्यानंतर ते मला म्हणले की कॉल रेकॉर्डिंगला टाइम लागेल, 3 दिवस लागतील. तर मला सर मी 3 दिवस थांबू शकत नाही, तुमची टीम आता माझ्यावर चला, आपण शोधकाम चालू करू. तर ते मला काय म्हणले की सर आमचे अजून मोठे साहेब यायचे आहेत, तर तुम्हाला अगर पॉसिबल असेल तर तुम्ही प्राथमिक चौकशी करा जिथे तुम्हाला डाऊट वाटतो. तर मला सर ठीक आहे. तर मग मी वडिलांना फोन घेतलं, त्यांना म्हणलो आपण ऑफिसला जाऊ. पण तिथून मी सावंतला आरोपी संजय सावंतला फोन केला. तर ते म्हणले सर ठीक आहे तुम्ही चौकशी करा, मी ऑफिसला गेले ना तुम्ही तर मी माझ्या घरच्यांना चावी घेऊन पाठवतो, हा भाषेत त्यांनी मला वापरले शब्द. तिथं जेव्हा गेलो मी ऑफिसला तेव्हा बघतोय की ऑफिस ऑलरेडी उघड होतं. मग मी त्यांना फोन केला सर तुम्ही तर म्हणले की चावी घेऊन पाठवतो, ऑफिस ऑलरेडी उघड आहे. मग उघड का ऑफिस म्हणलं मी तुमचं. तर त्यांनी मला परवानगी दिली, म्हणले उघडा, म्हणले तुमची मनाची खात्री करून घ्या. मी ऑफिस उघडलं तेव्हा मला आतमध्ये जो प्रकार घडला तो खूप भयंकर होता. अंधार होता ऑफिसमध्ये बाहेरच्या रूममध्ये. आणि जेव्हा मी आतमधल्या रूममध्ये बघायला गेलो तेव्हा बघितलं की पोत्यांनी काहीतरी झाकून ठेवलं होतं आणि रक्ताचे ठसे भिंतीवरती आणि फरशीवरती होते. तेव्हा मी लगेच लक्ष्मीनगरच्या पोलिसांना फोन केला. ते म्हणले तुम्ही कशाला काही हात लावू नका आणि 112ला फोन करा. मी 112ला फोन लावला, ते आले. त्यांनी पंचनामा करता करता ते पोते काढले आणि मला त्यांनी म्हणले की बॉडी वर्क तुमच्या बायकोची आहे. ती जी अवस्था बघितली मी ती खूप भयानक होती. हात पाय बांधले होते, पाय बांधले होते, हात तुटलेले होते आणि चेहरा पूर्णपणे बिघडला होता. 10 शस्त्राने वार केलेला होता. तर मला चेहऱ्याने नाही ओळखता आलं, फक्त अंगावरचे कपडे त्याच्यावरती मला ओळखता आलं की ही माझी वाईफ आहे. तर 14 एप्रिलला जेव्हा जयंती होती त्यावेळेस तुम्ही जयंती साजरी केली असेल, तर आपण सामान्य कुटुंब कशा प्रकारे जयंती साजरी केली? 14 एप्रिलच्या जो अलीकडचा रविवार आहे त्याच्या अलीकडच्या रविवारी म्हणजे 7 दिवसापूर्वी आम्ही 4 जण शॉपिंगला गेलो. 4 शॉपिंग केली, चांगली मजबूत शॉपिंग केली. दरवर्षी आम्ही 14 एप्रिल म्हणलं की आमची दिवाळीच असते, तर आम्ही शॉपिंग केली दरवर्षीप्रमाणे. शॉपिंग घरी आलो आणि त्याच्यानंतर पुढच्या शनिवारी आम्ही परत शॉपिंग करायला गेलो. काही कपडे चेंज करायचे होते. तिथून आल्यानंतर मग आम्ही 14 एप्रिलला घरामध्ये गोडधोड करतो, जेवण करतो. त्याच्यानंतर एक 6-7 वाजता आम्ही दरवर्षीप्रमाणे पुतळ्याला जातो पुणे स्टेशनला हार वगैरे घालण्यासाठी. यावर्षी पण तसंच केलं, सगळं गेलो, हार वगैरे टाकून आम्ही जेवलो एका ठिकाणी. येताना वडिलांसाठी आम्ही खायला वगैरे आणलं, बस नेहमीप्रमाणे. मग 15 तारखेला आम्ही नेहमीप्रमाणे उठलो, ती कामाला गेली, ती पण कामाला गेलो. पण 16 तारखेचा जो प्रकार झाला तो अनपेक्षित होता. म्हणजे आम्हाला माहित होतं की असं पुढे काय होईल. या ठिकाणी पूनमताईंचे जे सासरे आहेत, जे वडीलधारे सासरे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या. दादा कसा स्वभाव होता त्यांचा? आता तिचा स्वभाव एकदम चांगला होता. स्वभावाबद्दल काही नव्हतं, कारण रोज मला भेटून जायचे आणि येताना पण भेटायची. तो बसायचा, ती बसायची, तर बस मला विचारायचं, म्हणायला मी चिडवलं तर चिडायची, लगेच हसून वर जायची. असा नीतीने आमचं चालू होतं. माझ्या घरात सगळ्यांना पण काहीच वाद नाही, काहीच नव्हता जीवा त्या दिवसपर्यंत. त्या दिवसपासून सगळं हे झालं. म्हणून त्यासाठी आता टाळ्या चालू तुम्ही ऐकून हे तुम्ही काय करता करा, त्याला बरेपर्यंत फाशी द्या किंवा त्याला बरेपर्यंत शिक्षा द्या. माझं सोडू नका. आम्ही घरी बसतो, सामान्य काय नाही, तर मी तर घरी बसणार. माझा मुलगा आहे, तो मोठा मुलगा एवढंच. या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेना आपण बघितलं की सासरे जरी असले तर वडिलांसारखे भावूक झालेले आहेत आणि सून गेलेली आहे. हे जे लहान लेकरं आहेत, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, यांचा म्हणजे यांचा पुढे काय होणार आहे? यांचं आईचं छत्र हरवणं म्हणजे किती भयानक बाब आहे. या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक दीपकभाई केदार आवर्जून औरंगाबादवरून या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहेत
आणि हे निरगस बालकं आहेत त्यांचं संगोपन आणि हे जे काय पसरवलेलं आहे की काहीतरी प्रेम संबंध किंवा काय, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? असं काय होऊ शकतं का? नाही, असं नाही होऊ शकत, कारण की आमच्या दोघं नवरा बायकोमध्ये खूप प्रेम होतं. पण मीडियामध्ये तर तसं आलं. त्यांनी जे चुकीचे छापलं, माझा जो मी फिर्याद दिली त्याच्यामध्ये माझ्या सांगण्याचा उद्देश वेगळा होता की त्या बाईच्या मनामध्ये संशय होता. ती बाई म्हणजे विकृत प्रवृत्तीची बाई होती. ते आरोपी संजय सावंतची बायको जी होती ती दिसायला काळी, चेहरा तिचा एकदम विकृत होता, आणि माझी बायको दिसायला सुंदर, तर ती आधीपासून तिच्या नजरेमध्ये खूपच होती. तर त्याच्यामुळे तिच्या मनामध्ये ही शंका आली होती. मग माझं एक म्हणणं हेच आहे, अगर तुला जर का शंका आली तर तू माझ्या बायकोला मारण्यापेक्षा तू तुझ्या नवऱ्याला का नाही मारलं, हा, किंवा मला का नाही सांगितलं? तुला जर का माहित होतं, तुला जर का असं वाटलं तर तू तुझ्या नवऱ्याचा खून करायचा, माझ्या बायकोला अशा पद्धतीने का मारलं? आणि जे मी सांगितलं ते ह्या मीडियावाल्यांनी जरा वेगळा अर्थ लावला की त्यांनी डायरेक्ट प्रेम संबंध आहे आणि ती संबंध आहे असं त्यांनी छापून टाकलं. हे चुकीचं आहे. माझं सांगण्याचा उद्देश हा होता की फक्त ती बाई चुकीची आहे, संशय. तिच्या मनामध्ये संशय होता, ह्या दोघांचं तसं काहीच नव्हतं. या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक भाई केदार, आपल्या सर्वांना माहिती आहे की अन्याय त्या ठिकाणी जिथे अन्याय असेल महाराष्ट्रामध्ये किंवा आता देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते पोहोचत असतात. आणि भाई काय सांगाल, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आंबेडकरवादी आहेत हे कुटुंब, सामान्य कुटुंब आहे. जयंतीचा म्हणजे दरवेळेस जयंतीला बाबा नेहमी विहारात जात असतात. चळवळीमध्ये दर रविवारी जातो विहारात. मी दर रविवारी विहारात जातो, मी आणि माझा नातू अर्णव. हा आमचा दर रविवारचा नित्य नियम आहे हा विहारात. तर आणि भाई घरचा कार्यक्रम आम्ही खूप खुशीने करतो. हा जयंतीच्या दिवाळीच करतो एक आम्ही सगळे सामान्य सगळे घरातले लोक. तर दिवाळी झाल्या हा जो अनपेक्षित प्रकार घडलेला आहे हा फार गंभीर आहे. भाई कसं बघता या प्रकाराकडे? जातीयवादी घटना या महाराष्ट्रामध्ये खूप वाढत चाललेल्या आहेत आणि महिलांवरती अन्याय वाढलेले आहेत, अत्याचार वाढलेले आहेत. महिला पण चळवळीमध्ये फार सक्रिय आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे, काय आपलं म्हणणं आहे? नाही, खूप धक्कादायक आहे. ही घटना महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे आणि त्याच्यानंतर ही घटना दडपण्याचा जो प्रयत्न झालाय तो खूप धक्कादायक दिसतोय. पूनम मून या 35 वर्षीय आहेत. हालाकीची परिस्थिती आहे, लेकराचं शिक्षण आहे आणि कुठेतरी 12,000 रुपये महिन्याने तिथं नोकरी मिळती म्हणून 5 किलोमीटर रोज जाऊन आपलं त्या कार्यालयामध्ये बॅक ऑफिसला काम करायचं. 15 वर्ष झालं लग्न होऊन, मुलगी आहे, मुलगा आहे आणि अतिशय खुश कुटुंब आहे. पण त्याचं जे काही क्रूरता दिसते ती एवढी भयंकर आहे की त्या क्रूरतेला संतोष देशमुखच्या हत्याकांडाशी जोडलं पाहिजे. चेहऱ्यावरती 56 वार, तो पोस्टमॉर्टम वाल्याने काकाला सांगितलं खाजगीमध्ये की चेहऱ्यावर 56 वार आहेत, हात मोडून टाकलेत आणि चेहरा हा वळकूच येणार नाही अशा पद्धतीने त्याच्या खोपडीवर सुद्धा वार केलेत. ही क्रूरता कशासाठी? हे साधं प्रकरण नाही, हे अफाट धक्कादायक प्रकरण आहे. ठीक आहे, त्याच्यात भांडण झालं, मीडियावाले त्यात प्रेस नोटवाले बघतोय मी, इट मारली 56 वार, आजूबाजूला कोयतं पडलंय, रोहाड पडलाय, दांडे पडलेत, बॅटचे 2 तुकडे झालेत. म्हणजे किती तास तिला छेड करू 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 मारलंय. आमची ताई 2 दिवस गायब होती. तो हरामखोर ऍडव्होकेट संजय सावंत यांनी कोणत्या विचारातून हा हत्याकांड घडवलाय? हा 2 नंबरचे काम राबवणारा वकील होता. त्याच्या काही गोष्टी या ठिकाणी महाराष्ट्राला माहित आहेत का? त्याच्या काही गोष्टी या बाहेर येणार होत्या का? हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय की त्याची 2 नंबरची पार्श्वभूमी आहे आणि त्याच्या ज्या घटना आहेत ह्या घटना बॅक ऑफिसला काम करणाऱ्या आमच्या ताईला माहित होत्या. म्हणून हे प्रकरण प्रेम प्रकरणातून झालंय, अनैतिक संबंधातून झालंय. हा सगळा फेक नेरेटिव्ह सेट केलेला आहे. का तर ती बौद्ध आहे, का तर ती दलित आहे, का तर ती बाबासाहेबाची लेक आहे आणि हत्याकांड क्रूरपणे झालंय
हे जर बाहेर आलं तर महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावर येतील, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून पोलीस यंत्रणेसहित सगळ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय असा माझा थेट आरोप आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे. कसं काय शक्य एवढे वार? हे एक महिला वार करू शकत नाही. कुणी मारलंय? किती स्पॉटला मोबाईल लोकेशन ऍक्टिव्ह होते? एक दोन जणांचं काम नाही, विल्हेवाट लावण्यापर्यंत मजा जावा. कुठे कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक? तुम्ही तिचे हात पाय मोडून पोत्यात भरण्याची व्यवस्था सुरू. सुदैवाने हे दोघ जण तिथं तपास काढत गेले ऑफिसला म्हणून बॉडी सापडली, नाहीतर त्या ताईची बॉडी सुद्धा भेटली नसती. आयुष्यभर हे फक्त फिरले असते शोधत, काही तपास लागला नसता. अतिशय थंड डोक्याने प्लॅनिंग करून, सुनियोजित कट करून, कुणाच्या तरी शार्प त्या ठिकाणच्या गुन्हेगारामार्फत म्हणा किंवा शार्प पद्धत वापरून त्यांचा चेहरा सुद्धा ओळखू येऊ नये अशा पद्धतीचा हल्ला करून तिला संपवलेला आहे. हे क्रूर हत्याकांड आहे, निर्दय हत्याकांड आहे आणि याच्यामध्ये अनेक आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो संजय तो आपला सावंत दिशाभूल करतो. जा, तुझी बायको गार्डनला असेल, चक्कर येऊन पडली असेल, नाही बटाट्याच्या गाडीवर बसून गेली असेल. त्याला 2 दिवस फिरवलो का? तर त्याला बॉडीची विल्हेवाट लावायची होती. त्याला बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी कुटुंबाची दिशाभूल केली आणि खुशाल हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न व्हावा. या प्रकरणाची दखल राज्य सरकार घेणार आहे की नाही? गृहमंत्री बौद्धांच्या महिलांचे हत्याकांड होत आहेत, कधी न्याय मिळणार आहे आम्हाला? काल रडत होते ना नारी शक्तीसाठी. हा कोण आहे? ऍडव्होकेट संजय त्या ठिकाणचा सावंत. हा रामखोर नराधम भारतीय जनता पार्टी भाजपचा विधी शाखेचा अध्यक्ष भाजपचा आहे. आणि भाजपचे लोक नारी शक्ती बिल माघारी गेलं म्हणून रडतात कालपासून. कुठे नवनीत राणा? दलितच आहे ना ती. दलिताची महिला मारली, तिला कळतंय? भाजपचा पदाधिकारी आहे. कुठे चित्रा वाघ? रडा ना. नीलम गोरे रडा ना. दलितांसाठी नाही रडायचं. कसं जागणार आहे लेकरू? काय काय तिचे आयुष्य कसं जाईल पुढं? आपल्या आईला हळहळ करून मारलंय, या दुःखामध्ये ती कशी जाईल पुढं? किती वेदना तुम्ही देणार आहेत आम्हाला? तिला बसवा तिकडे, बसवा बसवा बसवा. किती वेदना देणार आहेत? हे लहान लहान लेकर, त्यांच्या त्या लेकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 5 किलोमीटर आमची माऊली कामासाठी जात होती, तिथं बसून काम करीत होती. आणि अनैतिक संबंध म्हणताय निरागसपानच्या बहिणीचे. त्या विकृत मानसिकतेच्या बाईंनी संशय घेतला. चारित्र्यवान होती आमची भगिनी, चारित्र्यवान. डाग लावू नका तिच्यावर. याद राखा मीडियावाल्यांनो, पोलीस यंत्रणेला सांगतोय, नीट प्रेस द्या. तुमची प्रेस बाहेर काढायला वेळ लागणार नाही. चंदननगरच्या पोलिसांना सांगतोय, तुम्ही दिल्याशिवाय मीडियाने छापलं नाही. कोणती पद्धत आहे? या ठिकाणी सगळ्या गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, तातडीने राज्य सरकारने दखल घ्यावी. दलिताचं क्रूरपणे विराज जगताप नंतरचं मोठं हत्याकांड पुण्यामध्ये घडलंय. हत्याकांड हे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. खरं कारण पुढे आलं पाहिजे. एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे. एसआयटी लावा, त्याशिवाय हे प्रकरण बाहेर येणार नाही. मोठा काहीतरी खेळ आहे हा. संजय सावंत काहीतरी याने आमच्या ताई सोबत केलेलं आहे आणि बायकोवर घालतोय, पुरीवर घालतोय. सगळे आरोपी आहेत. म्हणजे हा बाहेर राहून त्यांना सोडणार? गरीब आहेत, हा विचार केलाय त्यांनी. दलित आहेत, बौद्ध आहेत, 5 किलोमीटर लांब येते, पैसे नाहीत. हे काय लागणार आहेत आमच्या सोबत? यांचे तुकडे केले तरी. आता तो मोठा वकील आहे, मोठे वकील लावून सुटून यायची तयारी करीन. आमचा वाली कोण आहे? ही घटना काढतात मून आहे तो. अतिशय बौद्ध समाज, बौद्धिस्ट कुटुंब आहे, बौद्धिस्ट. विहारात जाणारे त्यांचे सासरे. धूमधाम मध्ये माऊलींनी 14-15 तारखेला सुट्टी घेऊन जयंती केली आणि 16ला तिचा हत्याकांड घडून त्या ऑफिसच्या कोपऱ्यामध्ये टाकून दिलं. काय तिच्या वाट्याला आणलं याने? रॉड, बॅट. अरे कोण आहे ती? संशय होता
काय होतं, कायदा आहे, पोलीस आहे, यंत्रणा आहे, तुमच्या बापाचं का राज्य? तुम्ही माणसं मारत सुटणार? कुठे आहे पुण्याच्या आयुक्ताचा धाक? कुठे आहे पोलिसाचा धाक? कुठे आहे? दिवसा ढावळ्या कोयते कुठून येतात, मारतात कसं काय? अरे ओरडले असेल ना, काहीतरी वेदना झाल्या असतील ना तिला. कुठं कुठं गेले ते आजूबाजूचे लोक? सगळी चौकशी झाली पाहिजे. किती जण आहेत ऑफिस मध्ये काम करणारे? ऑफिस मध्ये एकटीच काम करणार. ती एकटीच काम करणारी. प्लॅनिंग केलं, 120 बस सुद्धा लागलं पाहिजे. आणि म्हणून यात आमची ठोस मागणी आहे. मी कुटुंबाची सगळी व्यथा ऐकून घेतली. हृदयद्रावक माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख मी इथं बघितलंय. काय आहे मुलाचं आता, काय आहे स्वप्न सांगा ना? लेकरांनी शिकावं म्हणून जायची होती. कुणाला वाटतं 5 किलोमीटर जावं, ड्युटी करावी? वाट्याला गरिबी आली आणि तिला ह्या घात करून टाकलं. दिसायला आमची ताई सुंदर होती, हे तिचं पाप आहे का? 35 वर्ष वय होतं, अफाट जगायचं राहून गेलं होतं. आणि तुम्ही 56 वार केले तोंडावर. अरे तोंडाचे हाडकं सुद्धा फोडल्यात, कवट्या फोडल्यात. तुम्हाला पोत्यात भरायचं म्हणून हात तोडलेत. बरं झालं हे गेले, नाहीतर ते आम्हाला ती भांत्यविधीसाठी तिचं हे सुद्धा भेटली नसती बॉडी. थंड डोक्याने क्रूर, अतिशय क्रूरपणे ऍडव्होकेट संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती सावंत, ती काय तिची पोरगी स्वरांजली सावंत, अल्पवयीन आहे म्हणून दया दाखवू नका, अल्पवयीन आहे म्हणून बाहेर काढू नका. याद राखा, आम्ही कुणाला सोडणार नाही. आणि कोणत्या शार्प लोकांकडून हे हत्याकांड घडवलंय, किती मोबाईल व्हीडीआर सीडीआर तिथं ऍक्टिव्ह होते, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. SC ST आयोगाने दखल घेतली पाहिजे, गृहमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे. या ठिकाणच्या आमदार खासदार नसन आला भेटायला, आले होते ना? हा भाई, या ठिकाणी पुणे करार झालेला आहे. याच ठिकाणी पुणे करार झालेला आहे आणि याच ठिकाणी भीमा कोरेगाव पण आहे. बेकार आहे. आणि म्हणून आमची थेट मागणी, लेकराचं आयुष्य उघड्यावर पडलंय. आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून मरेपर्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. यासाठी राज्यभर आम्ही जस्टिस फॉर पूनम मून असं आंदोलन पेटवणार आहेत, उभा करणार आहेत. आणि गृहमंत्री थोडी जरी लाज वाटत असेल ना, तर राजीनामा द्या. नैतिक जबाबदारी नाही तुमची तिथं बसण्याची. दलितांचे मुर्दे पडायला लागलेत. नारी शक्तीचं नाटक, रडापडी. नरेंद्र मोदी ही नारी शक्ती नाही, दलिताची लेख तुमची नारी शक्ती होऊ शकत नाही. गंभीर आहे. आणि म्हणून या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे. SC ST सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे. या पोराच्या शिक्षणाची लेखीची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि वयात येताच या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी सुद्धा दिली पाहिजे. हा सगळा पाठपुरावा आम्ही करणार, लढणार आणि यांच्या असणाऱ्या पाठीशी न्याय मिळेपर्यंत ठामपणे उभा राहणार. मीडिया पोलीस यंत्रणेला इशारा देतोय की चुकीचं त्या ठिकाणी चारित्र्यवान रमाईच्या लेकीबद्दल पसरू नका. याच्यात सखोल चौकशी करा. आरोपी 2 नंबरचे धंदे करीत होता, काही घडलंय का, त्यातून काही झालंय का, तिला काही माहित होतं का, याचे काही धंदे एक्सपोज होणार होते का, त्याच्या प्रॉपर्टी चौकशी करावी, त्याचं घर ऑफिस बुलडोझरने पाडावं. काही ठेवू नका. हे सगळं कुटुंब क्रूर आहे. क्रूरतेने हल्ला केलेला, त्याची प्रॉपर्टी शासनाने जप्त केली पाहिजे, सगळे अकाउंट सील केले पाहिजेत. आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे. हीच आमची भूमिका आहे.